नमस्कार, मी आकाश झालटे. मराठी वन न्यूज चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. केडीएमसी समूह साधन केंद्र क्रमांक 4 जाईबाई शाळा येथे सकारात्मक शिस्त या विषयावरील परिषद संपन्न. विद्यार्थ्यांवरील शारीरिक शिक्षेच्या घटना समोर येत असून या पार्श्वभूमीवर शासकीय पत्रिकानुसार निर्देशित सकारात्मक शिस्त या विषयावरील परिषद दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी शनिवारी कल्याण पूर्वेतील साईबाबा केंद्र शाळा येथे आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्यातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांकरिता शारीरिक शिक्षेच्या घटना समोर येत असून समाजात याविषयीची चिंता व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, सुरक्षा आणि शिक्षक विद्यार्थी नाते बळकट करण्यासाठी सकारात्मक शिस्त ही संकल्पना अत्यावश्यक आहे. राज्यातील सर्व जिल्हे, तालुके अथवा केंद्र स्तरावरील शिक्षण परिषदांमध्ये सकारात्मक शिस्त या विषयावर 45 मिनिटांचे विशेष सत्र आयोजित करण्याबाबत शासन स्तरावरून निर्देश देण्यात आले. त्या अनुषंगाने कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण मंडळ शिक्षण अधिकारी विजय सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पूर्वेतील जाईबाई केंद्र शाळा येथील केंद्रप्रमुख भगवान हमरे सर यांनी या सत्राचे आयोजन केले होते. दीप प्रज्वलनाने सुरुवात करून भगवान हमरे यांनी केंद्र संमेलनाविषयी उपस्थिती शिक्षक व मुख्याध्यापक वर्गात संबोधित करत प्रास्ताविक मांडले. या सत्रासाठी विशेष व्याख्याता म्हणून ललिता मोरे गणेश विद्या मंदिर यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. अलीकडील घटनांचा संदर्भ घेऊन त्यांनी शिक्षकांची संवेदनशीलता वाढवत मुलांना करण्यात येणाऱ्या शिक्षेचे प्रकार, त्याचे परिणाम स्पष्ट केले व नंतर सकारात्मक शिस्तीचे मार्ग, विविध तंत्रे आणि त्यावरील उपाययोजना यांचा सखोल विचार शिक्षकांसमोर मांडलाय. अंशु शुक्ला नूतन हिंदी स्कूल माध्यमिक मुख्याध्यापिका व अनुप्रीता पटवर्धन नूतन हिंदी स्कूल प्राथमिक मुख्याध्यापिका यांनी संवाद, सहकार्य आणि समुपदेशन यावर आधारित वर्ग व्यवस्थापन याविषयी विचार मांडला. तदनंतर गुरु इसामे केडीएमसी शिक्षण मंडळ यांनीही शिक्षकांशी संवाद साधलाय. या चर्चा सत्रामध्ये एकूण 14 शाळांचे 60 शिक्षक आणि मुख्याध्यापक उपस्थित. कार्मिक काम म्हणजे कर्म करणारा, कृती करणारा मेंदू काम करत असतो. पण तुम्ही गेलात, बघितलं किती घाण अक्षर काढतोय रे, जरा चांगलं काढ. अरे तुझं गणित चुकलं, तुला ना गणित येतच नाही बिलकुल, कसा करतोय तू गणित? काय होतं तिथे? कर्म करण्याचा, कृती करण्याचा मेंदूचं काम थांबतो. जो अधिक मेंदू काम करायला लागतो त्याच्या डोक्यात लगेच केलेलं काम बाजूला जातं आणि तो विचार करायला लागतो, माझं अक्षर घाणच आहे, मी किती काढलं तरी चांगलं मला येतच नाही, मला गणित येतच नाही, मला कधी जमणारच नाही किती शिकवलं तरी. आणि मेंदू हे ऍक्सेप्ट करायला लागतो. त्यामुळे ते मूल ऍक्सेप्ट करायला लागतं की मला आता लिहिता येणारच नाही कधी चांगलं, मला आता गणित कधी येणारच नाही चांगलं, आणि म्हणून तो गणित शिकण्याचा प्रयत्न पण करत नाही, सोडून देतो. तिथे तेव्हापासून तो गणित करायचं सोडून देतो. साधी गोष्ट आहे, आपण 4 लोकांत बसलेलो असतो किंवा अगदी जात असेल सर, कधीतरी आपल्याला कोणीतरी म्हटलं, हे तू छान दिसतेस मस्त, आपण दिवसभर प्रकृतीत राहतो, छान राहतो. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.